नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कुंभमेळ्याचे नियोजन कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन पाहत आले, पण आता भुजबळ व शिंदेच्या एंट्रीने महाजनांची अस्वस्थता वाढू लागली आहे। नाशिकमध्ये 2026-27 मध्ये कुंभमेळा होणार आहे। कुंभमेळा जसा जवळ येऊ लागलाय तसा सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमधील वाद हळूहळू वाढू लागल्याचं दिसत आहे। नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री म्हणून काम पाहत आहेत। सुरुवातीपासून कुंभमेळ्याच्या नियोजनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन हे दोघेच होते। मात्र त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेत यात एंट्री केली आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता कुंभमेळ्याच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू आहे। कुंभमेळा व आगामी महापालिका निवडणूक पाहता नाशिकच्या पालकमंत्री पदाला विशेष महत्त्व आहे। तेथेही गिरीश महाजन यांचेच नाव आघाडीवर आहे। बरं, त्यातल्या त्यात मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीतील सहकारी पक्ष आणि मंत्र्यांना कुंभमेळ्याच्या नियोजनापासूनही जाणीवपूर्वक अलिप्त ठेवल्याचा आरोप आहे। त्यासाठी सरकारने स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त केले। मग अशात कुंभमेळ्याचे श्रेय एकट्या भाजपकडे नको जायला या दृष्टीने इतरही पक्ष आता कुंभमेळा नियोजनाच्या आखाड्यात उतरू लागले। राष्ट्रवादी नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक घेतली आहे। त्या दृष्टीने प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या। त्यातून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना शहा दिला होता। या स्पर्धेतून महायुतीमधील कोणीही मागे हटायला तयार नाहीये, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही लवकरच कुंभमेळा संदर्भात आढावा बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे। भुजबळांनी स्थानिक मंत्री म्हणून मला आढावा घेण्याचा अधिकार असल्याचं सांगत यात उडी घेतली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता नगर विकास विभागाच्या आडून कुंभ नियोजनाची सूत्र हातात घेण्याचं ठरवलेलं दिसत आहे। कुंभमेळ्याच्या नियोजनात गोदावरी स्वच्छता आणि प्रदूषण मुक्तीला सुरुवातीपासून प्राधान्य देण्यात आले। त्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 1400 कोटी रुपयांच्या 3 योजनांच्या निविदा जाणीवपूर्वक नागपूर येथील काही कंत्राटदारांना मिळाव्या याची सोय केल्याचा आक्षेप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतला होता। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यातील कामांना स्थगिती देण्यात यावी इथपर्यंत हस्तक्षेप केलाय। दरम्यान आता भुजबळ व एकनाथ शिंदे यांच्या कुंभमेळ्यातील एंट्रीने भाजपचे एक मंत्री गिरीश महाजन यांची अस्वस्थता वाढू लागली आहे। त्यात पालकमंत्री पदासाठी भुजबळांनी आग्रही भूमिका घेतली आहे। त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।